उपोषणामध्ये सहभागी झालेले सर्व मराठवाड्यातले पै आलेले आहेत ते आपलं मनोगत इथं व्यक्त करतात. आम्ही अचानक नाही केला. 2 तारखेला आमची ताई उपोषणाला बसलेली आहे. मराठवाड्यातील मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटियरच्या माध्यमातून आरक्षण द्या म्हणून, EWS लागू करा म्हणून. पण कुठलाही अधिकारी इथं आला नाही, ज्याने आमच्याशी चर्चा केली नाही. म्हणून आम्ही फक्त आज एक सूचना केली आहे की आम्ही रस्ता रोको करू शकतो किंवा याच्या व्यतिरिक्त अजून काही करू शकतो. प्रशासनाला आम्ही विनंती केली या माध्यमातून की तुम्ही आमचा विषय गंभीर्याने घ्या आणि सरकार दरबारी मांडा. अहो, शेतकऱ्याची कळकळ ही, शेतकऱ्याचे अवजार नाही आणणार तर काय करणार? शेतकऱ्याचाच लढाई ना हा. मराठवाड्यातल्या मराठा समाजाच्या शेतकऱ्यांच्या पोरांना शिक्षणासाठी किती वनवन भटकावं लागतं, त्यांना कोण पैसे देते? तसंच मराठवाड्यातील मराठा समाजाला आरक्षण नाही आहे, तर हैदराबाद गॅजेटियर किंवा EWS या 2 गोष्टी जर लागू केल्या तर आमचा बराचसा प्रश्न मार्गी लागतो ना. त्यामुळे ह्या अवजाराच्या माध्यमातून आम्ही सरकारला इशारा देतो की आमचं आंदोलन तीव्र होणार आहे. उद्याचा दिवस आम्ही सरकारची कोण अधिकारी येतो याची वाट बघणार आहे, नाही तर 6 तारखेपासून आम्ही खरंच खूप वेगळं करणार आहे. आमची प्रमुख मागणी हीच आहे की मराठवाड्यातील जो मराठा तरुण आहे, जो मराठा समाज आहे, त्यांना हैदराबाद गॅजेटियर लागू करून कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे. EWSचं जे आमचं आरक्षण होतं ते पूर्ववत लागू करण्यात यावे. ज्या पद्धतीने तुम्ही मुलींसाठी शिक्षण मोफत केलं आहे, त्याच पद्धतीने शेतमजूर, कामगार, कष्टकरी जो वर्ग आहे त्यांच्या मुलांसाठी सुद्धा मोफत शिक्षण करण्यात यावे. आणि जर का शासनाने आमच्या ह्या मागण्या लवकरात लवकर जर का मार्गी नाही लावल्या तर या क्रांती चौकामधून मी राजेश्री उमरे एवढंच शासनाला आव्हान करू इच्छिते की मी सुद्धा माझा देहत्याग याच ठिकाणी करेल. नाही, मला असं वाटते की छत्रपती संभाजीनगरमधील सर्व अधिकारी हे गेंड्याच्या कातड्याचे असतील किंवा तो त्यांचा भाग राहिला की त्यांनी आत्तापर्यंत इथं दखल का नाही दिली. तर माझा सरकारला एवढाच इशारा आहे की लवकरात लवकर आमच्या या मागण्या त्यांनी मान्य कराव्यात, नाहीतर मी या ठिकाणी स्वतःचा आत्मदहन करेन. लवकरात लवकर म्हणजे येत्या 9 तारखेपर्यंत ज्या पद्धतीने आमच्या मावळ्यांनी सांगितलं त्या पद्धतीनेच. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.